नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इतिहासाचे 10 प्रश्न। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, भगवान महावीर यांना कोणत्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झाले? तर ऑप्शन आहेत ए कुंदग्राम, बी जिंबिका ग्राम, सी सारनाथ, डी श्रवणबेळगोळ। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी जिंबिका ग्राम। जिंबिका ग्राम येथे भगवान महावीर यांना ज्ञान प्राप्त झाली होती। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी। नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बौद्ध परिषद झाली नाही? प्रश्न व्यवस्थित वाचा। तर ऑप्शन आहेत ए सारनाथ, बी राजगृह, सी वैशाली, डी काश्मीर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए सारनाथ। सारनाथ येथे बौद्ध परिषद झालेली नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए सारनाथ। प्रश्न क्रमांक 3 आहे, आज हडप्पा व मोहनजोदाडो ही ठिकाणे कुठे आहेत? तर ऑप्शन आहेत ए भारत, बी नेपाळ, सी बांगलादेश, डी पाकिस्तान। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी पाकिस्तान। पाकिस्तानमध्ये सध्या हे हडप्पा व मोहनजोदाडो ही ठिकाणी आहेत। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी पाकिस्तान। प्रश्न क्रमांक 4 आहे, अजिंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कशाचे चित्र आढळतात? ऑप्शन आहेत ए रामायण, बी जातककथा, सी उपनिषद, डी महाभारत। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी जातककथा। जातककथा अजिंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने आढळतात। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी जातककथा। प्रश्न क्रमांक 5 आहे, अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर ऑप्शन आहेत ए चाणक्य, बी बिंदुसार, सी सुदर्शन, डी महेंद्र। तर अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? जर तुम्हाला उत्तर माहीत असेल तर कमेंट नक्कीच करा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए चाणक्य। चाणक्य यांनी अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला आहे। या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए चाणक्य। प्रश्न क्रमांक 6 आहे, हॉटेल मंदिर हे कोणत्या प्रकारचे वास्तुशिल्प शैली आहे? ऑप्शन आहेत ए द्रविडहीन, बी वैष्णव, सी ग्रीक, डी हेमाडपंथी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी हेमाडपंथी। हॉटेल मंदिर हे हेमाडपंथी प्रकारचे वास्तुशिल्प शैली आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी हेमाडपंथी। प्रश्न क्रमांक 7 आहे, कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? ऑप्शन आहेत ए ऋग्वेद, बी सामवेद, सी अथर्ववेद, डी यजुर्वेद। तर कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी सामवेद। सामवेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी सामवेद। नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, कोणत्या वेदामध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे? तर ऑप्शन आहेत ए ऋग्वेद, बी यजुर्वेद, सी सामवेद, डी अथर्ववेद। तर कोणत्या वेदामध्ये औषधी व वनस्पतीची माहिती दिलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी अथर्ववेद। अथर्ववेदामध्ये औषधीची व वनस्पतीची माहिती दिलेली आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी अथर्ववेद। प्रश्न क्रमांक 9 आहे, हडप्पा संस्कृतीमध्ये महास्नानगृह कोणत्या ठिकाणी सापडलेले आहे? ते ऑप्शन आहेत ए हडप्पा, बी कालीबंगन, सी मोहनजोदडो, डी दायमाबाद। तर कोणत्या ठिकाणी महास्नानगृह सापडले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी मोहनजोदडो। मोहनजोदडो येथे महास्नानगृह सापडले आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी। प्रश्न क्रमांक 10 आहे, कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली? ऑप्शन आहेत ए मौर्यकाळ, बी राष्ट्रकूट, सी पल्लव, डी चालुक्य। तर
कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, राष्ट्रकूटाच्या काळात झाली होती. प्रश्न क्रमांक 11 आहे, गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते? तर ऑप्शन आहेत ए लुंबिनी, बी वैशाली, सी बोधगया, डी पाटलीपुत्र. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच द्या आणि व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.